नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज आपण आलेलो आहोत मावळ तालुक्यातील आंबळे या गावी. फेब्रुवारी महिना हा प्रेमी युगुलांचा महिना म्हणून प्रसिद्ध आहे. या महिन्यात व्हॅलेंटाईन्स डे येतो आणि प्रेमाचं प्रतीक समजले जाणारे गुलाब या व्हॅलेंटाईन्स मंथ मध्ये त्याची देवाणघेवाण होते. तर ही गुलाबांची शेती आपल्या मावळ तालुक्यात आंबळे या गावी केली जाते. तर त्या शेतीचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत पोपटराव जांभळे आज आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा की इथे या पॉली हाऊसचं वैशिष्ट्य काय आहे आणि कशा पद्धतीने इथे आपण शेती करता आणि हे कोणाचं आहे? सिद्धार्थ फ्लोरा ही कंपनी 2001 पासून म्हणजे सुरुवातीला त्यांनी एक 20 गुंठे चालू केलं. तर हळू आता सध्या पॉलिहाऊसमध्ये 5 एकर गुलाब आहे. त्यामध्ये 2.5 एकर हा लाल रंगाचा आहे आणि 2.5 एकर हा बाकीचे कलर आहेत. त्यामध्ये लाईट पिंक आहे, व्हाईट आहे, बाय कलर आहे, येलो आहे आणि त्याचबरोबर आमचं 1 एकर नर्सरी पण आहे. असं आमचं टोटल 6 एकर आहे. बरं, हे जे पॉली हाऊस आहे त्याचे ओनर कोण आहेत आणि नाव काय आहे? सिद्धार्थ फ्लोरा ह्या कंपनीचे ओनर शिवाजी भेगडे आहेत. आता सध्या ते आज नाहीत आपल्यामध्ये. तर त्यांची मुलं सिद्धार्थ भेगडे, शिवम आणि सौरभ हे 3 जण हे प्रोजेक्ट बघतात. बरं, आता मला सांगा की इथून एक्सपोर्ट होतो माल असं सांगितलं जातं. तर कशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं? आता मावळामध्ये समजा 3 भाग पडतात, म्हणजे पवन मावळ, आंधर मावळ, नाणे मावळ. तर इथे फ्लोरिकल्चर पार्क पण आहे. फ्लोरिकल्चर पार्कमध्ये 300 एकर जमीन आहे, परंतु जवळपास 200 एकरमध्ये पॉलिहाऊस आहे. आणि फ्लोरिकल्चर पार्क आणि मावळ असे मिळून सगळं 1100 एकर पॉलिहाऊस आहे. त्यामधले 95% हे गुलाबच आहे. गुलाबामध्ये लाल गुलाब एक 50% आणि बाकीचे गुलाब हे 50% असं. आणि 5% नर्सरी आहे, इंडोर नर्सरी जे असतात, इंडोर प्लांट्स. त्यानंतर जेरबेर आहे, नंतर शेवंती आहे, त्यानंतर जिप्सो आहे, असे घेतलं जातं. बरं, आता हे जे गुलाब एक्सपोर्ट होतात तर त्याची प्रोसिजर काय आहे नेमकी? आता साधारणपणे आम्ही डिसेंबरच्या महिन्यामध्ये एक्सपोर्टला जे फुलं लागतात त्याची तयारी डिसेंबरमध्ये करतो. ते जेणेकरून एक पाऊस चांगला पडलेला असतो, थंडी जास्त असेल, एक 55 दिवसाच्या अंतराने आम्ही कटिंग अगोदर करतो की जेणेकरून 25 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पण फुलं येतील. परंतु यावर्षी काय झालं की थंडी खूप कमी पडल्यामुळे जे 25 तारखेला फुलं चालू व्हायचे तर ते 15 तारखेला चालू झाले. त्यामुळे मग फुलं 30 ते 35% फुलं अगोदरच निघून गेले. त्यामुळे जे काही एक्सपोर्ट करणारे कंपन्या आहेत, समजा सोएक्स फ्लोरा आहे टाक्यामध्ये, नंतर पवन मावळामध्ये साई रोजेस आहे, मुकुंद ठाकर आणि त्यांचे जे काही म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे तर त्यांचे 1-2 नंबरला आहे. त्यानंतर ओरेन फ्लोरा आहे, स्प्रिंग टाईम आहे, अजून 1-2 कंपन्या आहेत की त्या एक्सपोर्ट करतात. तर त्यांची पण खूप दमछाक झाली की सगळा माल गोळा करताना. आणि हवामानात थोडासा म्हणजे प्रतिकूल असल्यामुळे पावडरी मिल्डो आहे किंवा बाकीचे डिसीजेस आहेत थोडेसे, त्यामुळे पण थोडंसं रिजेक्शन झालं. तर म्हणजे एक्सपोर्ट पण व्यवस्थित गेला, परंतु डोमेस्टिक मार्केटला माल शॉर्टेज झालं. त्यामुळं म्हणजे सगळ्यांना अपेक्षित होतं की 250 रुपये रेट राहतील, परंतु आज समजा 11 तारीख आहे तर आजचा रेट हा 360 रुपये आहे. म्हणजे एक जनरल एक 10-12 दिवसाचा जर विचार केला तर 250 ते 350 पर्यंत लाल गुलाब गेला आणि 250 रुपये आता सध्या कलर गुलाबाला चालू आहे. जरी रेट जास्त असले तरी माल कमी असल्यामुळे लाल गुलाबामध्ये थोडंसं म्हणजे रेट जास्त आहे, परंतु जे उत्पन्न मिळणार आहे ते थोडंसं कमी भेटलं नंतरच्या काळामध्ये. परंतु जनरली हे म्हणजे छान दिवस गेले सगळे. म्हणजे जे काय 25 म्हणजे तसं बघितलं तर समजा लाल गुलाब हा 25 जानेवारी ते 10-12 फेब्रुवारीपर्यंत असतो, परंतु जे काही बाकीचे कलर गुलाब आहे हा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने नॉर्थ इंडियामध्ये जे काही लग्न असतात, राजस्थान आहे, गुजरात आहे, त्यामुळे 4 महिने खूप छान गेले. तर आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही म्हणजे मी ह्याच्या अगोदर पण म्हणजे 1-2 वर्षापूर्वी पण सांगितलं की आता पूर्वी कसं होतं, सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या होतात आणि जे काही बाहेरचे कन्सल्टंट होते, फॉरेनर कन्सल्टंट हे हॉलंडचे वगैरे, तर तेच सगळं नॉलेज देत होते त्यावेळेस. त्यानंतर जे काही आम्ही ॲग्रिकल्चर मंडळी आहेत
जे त्या कंपन्यांमध्ये काम करत होते. हळूहळू मग ते जे बाहेरचे जे कन्सल्टंट आहेत ते निघून गेले, कारण ते त्यांचे चार्जेस काही परवडत नव्हते. म्हणजे काय फ्लोरिकल्चरमध्ये ग्रॅज्युएट आहेत त्यांनी सगळं टेक्निकली पाहत गेले. त्या ज्या कंपन्यांमध्ये जे लेबर काम करत होते ते आज म्हणजे त्यांचं स्वतःचं क्षेत्र आहे. मग त्यांनी नंतर ह्या हळूहळू कंपन्या बंद झाल्या. मग त्यांना वाटलं की आपण काय केलं पाहिजे. आता पूर्वीचे आई वडिलांना कसं वाटायचं की आपण लोन कर्ज नको. त्यांचं पहिल्यांदा कसं जुन्या लोकांचं की कर्ज नको आपल्याला. परंतु आता ही मुलं मोठी झाली, त्यांच्याकडे त्यांच्या नावावर सातबारे झाले. मग त्यांनी समजा एक शेतकऱ्यांनी केलं, दुसऱ्या शेतकऱ्यांनी केलं, मग त्यांनी त्यांची प्रगती होईल, त्यांनी घर बांधलं, घर घेतलं. मग हळूहळू मग बाकीचे पण जे युवा आहेत त्यांनी पण मग हळूहळू 10 गुंठे, कोणी 20 गुंठे, आता काही काही शेतकऱ्यांचे 4-4 एकर क्षेत्र आहे. आता मावळामध्ये, अंदर मावळमध्ये खूप एरिया वाढतोय. पवन मावळमध्ये मुकुंद ठाकर साहेब आहेत, त्यांचं साई रोजेस आणि त्यांचे जे काही नातेवाईक मंडळ आहेत, त्यांनी जे काही फार्मर प्रोड्युसर कंपनी केले, ऑर्गनायझेशन केले, तिकडे पण त्यांनी खूप मोठा एरिया केलाय. नाणे मावळमध्ये पण एरिया वाढतोय. म्हणजे नवीन जे आहेत, समजा नोकरीच्या मागे जाण्यापेक्षा समजा 1 एकर जर क्षेत्र असेल तर ते त्यांना 50% सबसिडी मिळते एका एकरला. म्हणजे 22 लाख ते 25 लाख रुपये सबसिडी मिळते. ते 1-2 वर्षामध्ये बँक खात्यामध्ये जमा होते. त्यानंतर राहिलेले जे काही अमाऊंट आहे तर ते 4 ते 5 वर्षामध्ये तो प्रोजेक्ट नील झाल्यानंतर एक शेतकरी आहे ना, तो 1 लाख रुपये कमवू शकतो, म्हणजे एका एकर मधून. आता समजा तुम्ही 10 एकर, आता मावळामध्ये कसं हाय रेनफॉल एरिया आहे, तर समजा बाकीच्या जे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही शेती केली जाते तशी शेती इथं होत नाही. आणि अनडुलेटेड लँड असल्यामुळे जास्त करून भाताचे खाचरे आहेत की कमी शेतकऱ्यांना आहे की त्यांना टेबल पीस मिळतो. तर 10 एकर क्षेत्रामध्ये जेवढं काही एक शेतकरी कमवू शकणार नाही तेवढं तो एका एकर मध्ये कमवू शकतो. हा, आणि जर त्या शेतकऱ्याचं म्हणजे लोन नील राहिल्यानंतर तो एकरी कमीत कमी 1 लाख रुपये कमवू शकतो. आणि प्रोडक्शनचा जर विचार केला तर महिन्याला कमीत कमी 50,000 ते 60,000 एका एकर मधून निघतं. आणि प्रोडक्शन कॉस्ट ही प्रत्येक एरियानुसार वेगवेगळी आहे. 3 ते 3.5 रुपये प्रोडक्शन कॉस्ट होते, 5 ते 5.5 रुपये सेल प्राइस आहे, म्हणजे ऍव्हरेज 2 रुपये मिळतात. तर समजा 50,000 फुलं जर हे झाले तर 2 रुपये म्हणजे 1 लाख रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात. तर माझं असं हे आहे की, आणि म्हणजे मी म्हणायच्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप म्हणजे आता जर आपण तालुका कृषी अधिकारी आहे त्यांच्याकडे खूप फाईल पडल्यात नवीन शेतकऱ्यांच्या. आणि सगळ्यात म्हणजे बॅकवॉटर जे आहे, समजा आंध्रा डॅम मुळे ना बॅकवॉटर पार माळेगाव पर्यंत आहे. जर आपण आता इथं आंधरमावाचा विचार केला तर आंबळे आहे, निगडे आहे, कशाळ आहे, भोयरे आहे, नंतर इंगळूण आहे, अनसुटे आहे, माळेगाव पर्यंत शेती चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांची. आणि भविष्यामध्ये आम्हाला पण अशी भीती वाटायची की समजा ज्यावेळेस आम्ही बेगडे साहेबांनी इथं चालू केलं होतं की त्यावेळेस फ्लोरिकल्चर पार्क आलं, तर आम्हाला वाटलं की फ्लोरिकल्चर पार्क आल्यानंतर मग आपल्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं, मग रेट डाऊन होतील. परंतु काय होतं, जसा एरिया वाढतोय त्या पद्धतीने लोकसंख्या पण वाढते, किंवा वेगवेगळे किंवा समजा वाढदिवस पण साजरे करायचे प्रमाण वाढले, किंवा समजा साखरपुडा असेल किंवा वेडिंग डेस्टिनेशन आहे, किंवा कमी लोकांमध्ये चांगलं डेकोरेशन करून म्हणजे फुलांची मागणी खूप वाढली. हा, आता पहिलं रोज डेला एवढं मागणी होत नव्हती, डायरेक्ट व्हॅलेंटाईन डेलाच असायची. परंतु ह्या वर्षी रोज डेला पण 250 ते 300 रुपये रेट होते. हा, आत्ताच आपल्याला पोपटराव जांभळे यांनी सांगितलं की फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे जे आता नवीन शेतकरी जे उदयाला येत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे या क्षेत्रामध्ये काम करण्याची. आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम.